नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्रामध्ये सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी राजकीय गोटातून शिंदे सेनेच्या गोटातून आहे. ती म्हणजेच शिंदे सेना मोठा स्फोट करणार असल्याचं कळत आहे. ऑपरेशन टायगरचा अंक आता पुण्यात सुद्धा पाहायला मिळणार आहे. पुण्यातले 3 माजी आमदार या महिन्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 माजी आमदारांसह आणखी 6 जण शिंदेंच्या सेनेच्या वाटेवरती असल्याचं कळतंय. यात काँग्रेसचे 2 नेते आणि ठाकरे सेनेचे 4 नेते हे शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठीच ऑपरेशन टायगर हे राबवण्यात येत आहे आणि त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या आधी शिंदेंच्या सेनेत इनकमिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान ऑपरेशन टायगर वरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. सगळेच चोर लुच्चे लफंग्यांना भाजप सोबत गेल्यानंतर प्रतिष्ठा मिळतेच, त्यात काही आमदार खासदार होतात तर मंत्री, असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवरती निशाणा साधलाय. मध्ये गेलेले भ्रष्टाचारी आमदार होतात एवढंच मला माहिती आहे. सगळे चोर लफंगे लुच्चे भ्रष्टाचारी एकदा भाजपमध्ये गेले की त्यांना प्रतिष्ठा मिळते, ते आमदार होतात, ते खासदार होतात आणि ते मंत्री होतात, हे मी सांगू शकतो. आणि या राजकीय घडामोडींनंतर आता राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशातून अटक केली आहे. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचं तपासातून पुढे आलंय. मुंबई रेल्वे सेवेसाठी आज अभिमानास्पद असा दिवस आहे. मुंबईच्या लोकल सेवेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली होती आणि ही 4 डब्यांची लोकल व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली होती. एसटी आता लवकरच प्रीमियम सेवा सुरू करणार आहे. कर्नाटकद्वारे ऐरावत, अंबारी, राजहंस या प्रीमियम बस चालवल्या जातात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बसची पाहणी केली आहे. सुरक्षित आणि वेळेवरती सेवा ही प्रीमियम बसेसची खासियत आहे आणि आता कर्नाटकच्या धर्तीवरती लवकरच महाराष्ट्रात सुद्धा सर्वसामान्यांना प्रीमियम सेवा मिळणार आहे. अमरावतीवरून सुटणारी बडनेरा नाशिक मेमू रेल्वे ही उद्या धावणार नाहीये. तसंच गीतांजली एक्सप्रेस सुद्धा 2 तास उशिरानं धावणार आहे. भुसावळ रेल्वे मंडळात पाचोरा रेल्वे स्थानकावरती रिमॉडेलिंगसाठी विशेष प्री नॉन इंटरलॉकिंग ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळेच काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातले जवळपास अर्धा लाख म्हणजेच 50,000हून जास्त शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सेवक संच नसल्यानं आणि सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं शिक्षण विभागानं निधीसाठी प्रस्तावच पाठवला नाहीये. अशीच धक्कादायक बातमी आता समोर येते. वर्षाच्या सुरुवातीला घर विक्रीला समाधानकारक सुरुवात झाली आहे. मुंबईत 12,249 घरांची विक्री झाली असून यातून सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय. मागील 13 वर्षांतील जानेवारीतील घर विक्रीचा हा उच्चांक आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये घर विक्रीतून 730 कोटींचा महसूल मिळाला होता. पुण्यात बेशिस्त नागरिकांवरती महापालिकेनं कारवाईचा बडगाच उगारलाय. सार्वजनिक ठिकाणीच अस्वच्छता करणाऱ्या 7,000 नागरिकांवरती महापालिकेनं कारवाई केली आहे. तर 60 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. पुण्यातील कोंढवा परिसरातून सर्वाधिक 9,19,000 रुपयांचा दंड वसूल केला गेलाय. तर दुसरीकडे राज्यात विकास कामांची कोट्यवधींची बिलं थकली आहेत आणि म्हणून 4 लाख कंत्राटदारांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय. विविध विभागातील 4 जुलै 2024 पासून तब्बल 89,000 कोटी रुपये बिलापोटी थकलेत. कंत्राटदार संघटनांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा दिलाय. पीएमसीद्वारे मुंबईत 2,400 मिलीमीटर व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे आणि याच कामासाठी मुंबईतील विविध विभागांमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद असेल. 5 आणि 6 फेब्रुवारीला
भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादर या भागांमध्ये काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद असेल. जीबीएस या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात जीबीएस रुग्णसंख्या 158 वरती गेली आहे. पुण्यात रविवारी 3 नवीन रुग्ण आढळलेत, तर सध्या 21 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. यंदा उन्हाळा लवकर सुरू झाला असून कमाल तापमानाचा पारा आतापासूनच 35 अंश ओलांडताना दिसतोय. दरम्यान आता राज्यात उन्हाचा ताप वाढू लागलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. धुळ्यात थंडीचा जोर अद्यापही जाणवत असून आज धुळ्यात 10 अंश तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडीचा जोर वाढलाय. म्हणून नागरिकांना गरमी आणि थंडी अशा दोन्हींचा अनुभव येतोय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात 85 हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच बोललंय. या दोन्ही पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं घेतलाय. त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. आणि आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात. निवडणुकीच्या काळात मंत्री धनंजय मुंडे यांनी सहकार्य करण्याची विनंती केली होती, असा दावा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधल्यानंतर आता पुन्हा एक वक्तव्य समोर आलंय. नेमकं ते काय म्हणाले आहेत त्यांच्या शब्दात ऐकूयात. निवडणुकीच्या टायमाला आल्यावर काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर आणण्यात आलता. मी मायावर ज्यावेळेस आणण्यात आलता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर मला मराठ्याचे साथे पहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा. पायवे पडले म्हणजे काहीतरी जाऊ द्या ना. नाही आता जाऊ द्या, आता जाऊ द्या. आता सांगितलं तर तेवढंच कशाला ठेवता? हत्ती गेल्यानं शिकवायला कशाला सांगा ते पण. त्या प्रक्रियेत असतंच ना, असतंच ना जे आहे. आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची, काय करू त्याला मी तरी. एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंबद्दल हे वक्तव्य केलंय, तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा आक्रमक झाल्यात. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे उद्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचं अंजली दमानिया म्हणतात. ऑफिस ऑफ प्रॉफिट अंतर्गत मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद आणि सोबतच आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा लागेल, असा दावा दमानियांनी केलाय. तर अंजली दमानिया यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी. पाहूयात. अंजली दमानिया धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? आपण सर्व पुरावे जे आहेत ते पक्षाध्यक्ष त्यांचे अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना देखील दिलेले आहेत, मात्र अद्यापही राजीनामा आलेला नाही. काय वाटतं, राजीनामा होईल की नाही? धनंजय मुंडे आणि फडणवीस हे मित्र आहेत म्हणून त्यांनी तो राजीनामा घेतला नाही असंच आता वाटायला लागलंय. कारण कुठलाही मुख्यमंत्री इतके गंभीर पुरावे दिल्यानंतर कारवाई करत नाही असं शक्यच नाहीये. आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे. आणि एक मोठा खुलासा मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे. त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे. बाकी पूर्ण काम त्याच्यात झालेलं आहे. तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल. आज जसं मी म्हटलं तो माझा जो 4 दिवसाचा पिरियड होता तो आज संपलाय. उद्या मी आणि एक मोठा खुलासा करणार आहे आणि या खुलासानंतर सुद्धा जर राजीनामा घेतला गेला नाही तर मी उद्याच्या उद्या EC, लोकायुक्त आणि PIL फाईल करण्याची पूर्ण तयारी करणार आहे. आणि हे पेपर्स जे आहे ते मी स्वतः भगवानगडावर घेऊन कुठल्याही परिस्थितीत राजीनामा हा भगवानगडाकडनं मागितला गेला पाहिजे अशी विनंती घेऊन मी भगवानगडावर जाणार आहे. कॅमेरा पर्सन अजित रावराणेसह मी संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई. तेव्हा अंजली दमानिया आता अजून कुठले नवीन खुलासे करतायत हे तर उद्याच कळेल. यानंतर वळूयात इतरही बातम्यांकडे. महाकुंभ मेळ्याच्या बातम्यांपासून वेगवान आढावा घेऊया.
महाकुंभमेळ्यातल्या तिसऱ्या अमृत स्नानाला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी नागा साधूंनी स्नान केलं, त्यानंतर मग महापरिनिर्वाणी आणि निरंजनी आखाड्यानं संगमात स्नान केलं. आतापर्यंत 33 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभात स्नान केलंय, तर आज सुमारे 5 कोटी भाविक अमृत स्नान करतील अशी अपेक्षा आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 2027च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये म्हणजेच श्रावण महिन्यात 3 शाही स्नान होणार आहे. याच पार्श्वभूमीवरती नाशिक प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय. प्रयागराज महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आता नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. प्रयागराजमध्ये स्वामी शांतिगिरीजी महाराजांना जगद्गुरु पदवी प्रदान करण्यात आली आहे. महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते त्यांचा पट्टाभिषेक सोहळा पार पडला. विशेष म्हणजे श्री शंभू पंचदशनाम जुना आखाड्याकडून ही पदवी मिळणारे शांतिगिरीजी हे महाराष्ट्रातील पहिले संत आहेत. सांगलीतल्या कृष्णा नदीवरील पुलाचं काम गेल्या काही महिन्यांपासून रखडलंय. बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणून पुलाचं काम लवकर पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये. वांगणी रेल्वे स्थानकातील चोरबाटांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. या चोरबाटांमुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये जा करतायत. रेल्वे प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते. अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सुरू झाली आहे. अकोला पोलीस दलानं अकोटमध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढली. सार्वजनिक सुरक्षितता आणि प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच ही जनजागृती रॅली काढली गेली. अकोल्यात वऱ्हाडी जत्रा सरस प्रदर्शनला अकोलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. वऱ्हाडच्या सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवणारी अशी ही जत्रा आहे. खेड्यापाड्यातील महिलांच्या बचत गटांना या माध्यमातून व्यासपीठ मिळालंय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरती 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. त्यात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह होतो. तुम्हाला देव दाखवतो म्हणत एकाला 42,000ला लुबाडल्याची घटना जालन्यात घडली आहे. तुकाराम खेत्रे असं फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. खडा हातात ठेवून रुद्राक्ष करून देतो म्हणून एका भामट्यानं हात चलाखी करून तुकाराम खेत्रे यांच्या खिशातील रोख रक्कम, अंगठी असं एकूण 42,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. धाराशिवमध्ये बचत गटाच्या महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. पैसे मागायला गेल्यावरती या महिलांना काळ्या जादूची भीती दाखवण्यात आली. महिलांच्या घरात लिंबू, सुया, राख टाकण्याचे खळबळजनक प्रकारही समोर आले. घरात राख, लिंबू टाकताना सीसीटीव्ही संशयास्पद हालचाली कैद झाल्या. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय. जळगावमध्ये स्टॉक मार्केटशी संबंधित ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून मोहम्मद इम्रान यांची 7,30,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांत अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास आता पोलीस करतायत. अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावरती मोठी कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. कारवाईत महाराष्ट्रात बंदी असलेल्या 24,34,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय. पुणे ग्रामीण पोलिसांनी बेहरगाव इथे मटका अड्ड्यावरती कारवाई केली आहे. मटका खेळणाऱ्या 10 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी 1,64,000चा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटरसायकल, पावती पुस्तकं आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. एका महिलेसोबत संबंध ठेवत तिच्या पतीच्या विमा पॉलिसीचे 5 लाख आणि सोन्याच्या दागिन्यांचा या पोलिसांना अपहार केला होता. तुषार अनिल सुतार असे या पोलीस शिपायाचं नाव असून तो पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागानं एका घड्याळाच्या दुकानावरती छापा टाकलाय. दुकानदार एका नामांकित कंपनीचं नाव वापरून बनावट घड्याळांची विक्री करत होता. पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी घड्याळाच्या दुकानावरती कारवाई करत दुकानदाराला ताब्यात घेतलाय. नाशिकच्या मसरूळ परिसरात डॉमिनोजमध्ये पिझ्झा घेण्यासाठी आलेल्या 2 तरुणांनी राडा घातलाय. पिझ्झाची ऑर्डर द्यायला उशीर झाला, त्यामुळे 2 तरुणांनी डॉमिनोजमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसंच तोडफोड सुद्धा केली गेली. दोघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. मारहाणीनंतर दोघेही पळून गेले. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झालाय. ठाण्याच्या मुरबाडमधील आदिवासी आश्रमशाळेतील 10वीतील विद्यार्थ्यानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुभाष तुलजी रावते असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. अधीक्षक आणि मुख्याध्यापक असताना सुभाष शाळेबाहेर गेलाच कसा असा पोलीस आता प्रश्न विचारतायत. अधिकचा तपासही सुरू आहे. शिवाय घातपात तर झाला नाही असा संशय पोलिसांना आहे. हैदराबादच्या एका भाविकानं शिर्डीतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. महत्त्वाचं म्हणजे एकट्या ग्राहकाला रूम देऊ नये अशा सूचना असताना हॉटेल व्यवस्थापनानं रूम दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस अधिकचा तपास घेत आहेत. पुण्याच्या वाघोलीतील गोडाऊन परिसरात उभी असलेल्या एका ट्रकला आग लागली. या आगीत कंटेनर पूर्णपणे जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आणि आता नागपूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. नागपूरकर पाणीपुरी खाण्यात काहीच कमी नाहीये आणि हेच ओळखून नागपूरच्या एका पाणीपुरीवाल्यानं भन्नाट ऑफर ठेवली आहे. 99,000 रुपयांत आयुष्यभर पाणीपुरी खाण्याची ऑफर त्यानं दिली आहे. त्यामुळे या ऑफरची शहरात एकच चर्चा आहे. वर्धा रोडवरती रहाटे कॉलनी चौकाच्या रस्त्यावरती विजय गुप्ता हा पाणीपुरी विकतो. मात्र कॉर्पोरेट कंपन्या जसं डिस्काउंट देतात तशीच ऑफर या पाणीपुरीवाल्यानं सुद्धा दिलेली आहे. 99,000 आयुष्यभर पाणीपुरी अशी ती ऑफर आहे. तर या संदर्भात थेट ही ऑफर नेमकं काय हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. 99,000 रुपयांत आयुष्यभर पाणीपुरी खा अशी ही भन्नाट ऑफर आहे. 60 रुपयाला लाडक्या बहिणीला अनलिमिटेड पाणीपुरी सुद्धा ही एक ऑफर आहे. तर 195 रुपयांत अनलिमिटेड चाट अशी ही ऑफर आहे. 600 रुपयांमध्ये आठवडाभर पोटभर पाणीपुरी अशी ऑफर आहे. तर या संदर्भात थेट नागपूरमधून अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे. पाणीपुरी किंवा गुपचूप आवडणार नाही असा माणूस एखादा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. मात्र हे खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या ऑफर तुम्ही यापूर्वी ऐकल्या सुद्धा असेल. मात्र मरेपर्यंत तुम्हाला पाणीपुरी जर मोफत खायची असेल तर त्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स इथं ठेवण्यात आलेले आहे. खरं तर आजन्म पाणीपुरी खाण्यासाठी 99,000चा प्लॅन आहे. आपण अनेक कंपन्यांमध्ये जे आहे यापूर्वी जे रिचार्ज करतो त्यामध्ये ऑफर पाहिलेले असेल. मात्र गुपचूप खाण्यासाठी किंवा पाणीपुरी खाण्यासाठी अशा पद्धतीची ऑफर तुम्हाला नागपुरातच खरं तर पाहायला मिळणार आहे. एक 99,000ची ऑफर आहे ज्यामध्ये लाईफ टाईम तुम्हाला यामध्ये गुपचूप जे आहे ते खाऊ शकते. यासह वेगवेगळ्या ऑफर आहे. खरं तर लाडल्या बहिणीची ऑफर सुद्धा त्यांनी सोडलेली नाही आहे. लाडल्या बहिणींना दर 60 रुपयात पोटभर पाणी खाण्याचे सुद्धा ऑफर जे आहे ते या ठिकाणी दिले जे पाहायला मिळत आहे. हे गुपचूपचं दुकान नागपूर वर्धा रोडवर असलेल्या लोकमत स्क्वेअर पासून काही अंतरावरच खरं तर आहे. नक्कीच एकदा जयदुर्गा सेंटरला ज्या पाणीपुरी सेंटरला भेट द्यावी आणि या ऑफरचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते दुकानाचे संचालक करताना दिसते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. या बातमीनंतर वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय. मराठा आरक्षणाचा विषय तातडीनं मार्गी लावा, नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करू असा अल्टिमेटम त्यांनी दिलाय. दरम्यान जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा हा इशारा दिलाय.
राज्यात पहिल्यांदाच सामाजिक वॉर रूम उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसंदर्भात मंत्रालयात बैठक घेणार आहेत. ज्या योजना थेट जनतेशी निगडीत आहेत अशा योजनांचा आढावा या वॉर रूममधून घेतला जाणार आहे. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार राबवत असलेल्या योजना आणि सामाजिक उपक्रमांचा यातून आढावा घेतला जाईल. आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणतोय असा खुलासा आमदार नितेश राणेंनी केलाय. सोबतच मवियाच्या काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको असं म्हणत त्यांनी थेट इशाराही दिलाय. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावरती आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत राऊत बैठक घेणार आहेत. 8 दिवसांत संजय राऊतांचा हा दुसरा नाशिक दौरा असल्यानं नाशिकच्या ठाकरे सेनेत नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता विचारला जातोय.